बघा, मी काँग्रेस पक्षाने मोठ्या मनाने असेल मुक्त यांनी प्रशांतजी जगताप यांचं स्वागत केलेलं आहे आणि प्रदेशाध्यक्ष आणि सर्वांच्या उपस्थितीमध्ये काल त्यांचं स्वागत झालं आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीसुद्धा त्यांचं स्वागत करेल. या काँग्रेस वास्तूच्या आम्ही आतच असताना आम्ही काही गोष्टी महतीसुद्धा सांगितल्यात आणि मला वाटतं त्यांनी खूप मोठेपणा दाखवलेला आहे. या पक्षातनं अनेक जण आपण पक्षांतर करताना पाहिल्यात. पक्षातनं निघत असताना पक्षावर आणि कुणावर ना कुणाला तरी टीका करणे किंवा कुणाला तरी कारणीभूत ठरणे करून आपण बाहेर पडतो. त्यांनी असं कुठलीही गोष्ट केली नाही. त्यांनी कोणत्याही नेत्यावर टीका केली नाही. त्यांना जे काही महत्त्व आवडलं नाही आणि शेवटी तो सुद्धा एक बहीण भावाचा विषय होता, तो एक जिव्हाळ्याचा विषय होता. त्यांनी त्यांचा मान राखला आहे. मला त्यांचंच कौतुक करूशी वाटतं. ते इथं असताना काँग्रेस पक्षामध्ये निश्चितच बळकटी प्राप्त होईल. आता तुम्ही कौतुक बाळासाहेब शिवरकर यांच्या मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आपले एक नेते, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. बाळासाहेब शिवरकरांनी कुठेही प्रवेश केला नाही. त्यांच्या मुलांनी अभिजित शिवरकरांनी जो राजीनामा दिलाय, आता तो कोणत्या ह्याच्यातने दिला, पण मला बाळासाहेबांचं प्रेम, बाळासाहेबांची निष्ठा ह्या पक्षावरची माहिती आहे. निश्चितच 2 दिवसामध्ये त्यांची राग शांत झाला की ते परत या पक्षामध्ये पूर्णपणे सक्रिय होतील. मनसेनं जाहीरपणे काँग्रेस सोबत आणि मविया सोबत येण्याचा प्रस्ताव ठेवलेला आहे, तशी त्यांची भूमिका आहे. तर आपली मविया म्हणून काय भूमिका असणार आहे आणि किती जागा आपण सोडण्याची तयारी दाखवणार आहात? मी आपल्याला कालही सांगितलं की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उभाटा महाविकास आघाडीमध्ये हे 3 पक्ष होते, आहे आणि राहतील. याच सगळ्या गोष्टीसाठी आपण परत मला तिन्ही पक्षांना सन्मानपूर्वक जागा प्राप्त होतील. तिघांची सुद्धा तेवढीच ताकद या पक्षामध्ये आहे. किंबहुना आता प्रशांत जगताप आल्यामुळे थोडं आमचं पारडं जड झालं असेल, तेही बोलून आम्ही थोडेफार जागा त्यांच्याकडनं जास्त मागूयात. काय जगतापांनी यादी किती दिली तुमच्याकडं? कुणी? जगतापांनी यादी किती दिली? जगतापांना आता पूर्ण 165 नगरसेवक आणि त्या पदावर जे असतील त्यांचा अभ्यास पूर्वीच्या अध्यक्षपद भूषवत असताना त्यांचा शहराचा अभ्यास दांडगा आहे आणि त्या पद्धतीने 165 जागेवर कुठं सक्षम उमेदवार हे त्यांना सुद्धा अभ्यास आहे. म्हणून आमच्या निवड समिती असेल, पार्लमेंटरी बोर्डमध्ये असेल, निश्चितच त्या प्रत्येक सीटवर ते त्यांचा सल्ला, त्यांचं मत आणि निवडून येणारी क्रायटेरियाच्या उमेदवाराचं ते सूचना करतील. मित्र आहात, एकमेकाला सल्ले दिले होते येताना, तर काय झालं का बोलून? सल्ला मी डायरी ह्यांच्याकडनं सारखं ऐकतोय. मी एक डायरी, लाल डायरी, डॉन पिक्चर बघताना ऐकली होती. त्याच्यानंतर कोणतीही डायरी नाही. आणि राजकारणामध्ये डायरी इथं असावं लागते. कोणतीही लिहून ठेवून तुम्हाला 41 प्रभागामध्ये करता येत नाही. आणि जेवढं मला त्यांच्या महापौर असताना डायऱ्या माहिती आहेत, त्यांना 41 प्रभागाची पूर्ण पाठांतर आहे. त्यांना डायरी ठेवायची आवश्यकता नाही. प्रेमाचे टोले दिले का? पहिले सुरुवातीला जो कोणी येतो तो म्हणतो का नाही आम्हाला कोणतंच पद हवं नसतं? मी जरी 1-2 टर्मचा त्यांचा सिनियर असलो तरी ते माझे महापौर राहिले आणि महापौर असताना त्यांच्या कामाची पद्धत मी पाहिली, माझ्या कामाची पद्धत पाहिली. आमचा मिश्किलपणा त्याही वेळेला होता, आजही आहे. मी परत एकदा सांगतो, त्यांचे इंटरेस्ट या काँग्रेस पक्षामध्ये असणाऱ्या कुणाबरोबरही कॉन्फ्लिक्टमध्ये होत नाहीत. उलटं ते जे आलेत ते कोणतीही मागणी नाही, कोणताही विषय नाही. पण निश्चितच मी परत सांगतो, काँग्रेस पक्ष त्यांचा यथोचित सन्मान करेल, त्यांचा योग्य पद्धतीने उपयोग करेल आणि काँग्रेस पक्षाला बळकटी आणण्यामध्ये त्यांचा मोठा सहभाग असेल. महाविकास आघाडीबद्दल प्रश्न अशी आहे. माहिती तुम्ही आहे, तीन पक्ष भाजपच्या लढताय. मनसेला विरोध मित्रासमोर उभं केले. काय मित्रालाच मित्रासमोर उभं केले. मित्राला मित्राच्या संगत उभं केले. मनसेचं काय तेवढं सांगा ना. 3 पक्ष तुम्ही बैठका घेताय. महाविकास आघाडी म्हणून आम्ही समोर जात आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, उभाटा शिवसेना आणि काँग्रेस पक्ष. मनसेचं काय? ते म्हणतात की तुम्हाला मान्य असतील का? उभाट्यात त्यांना त्यांच्या पूर्वीपासून 20 वर्षापासून मनसेचं सांगा ना. मनसेला सोबत घेणार का? उभाटा मनसे युती होते, त्यांनी जाहीर केलेले. उभाटाने त्यांना मनसे जागा दिल्या त्यांच्या कोट्यात. मी परत आपल्याला खुलासा करू इच्छितो की पूर्वी सुद्धा ज्या वेळेला प्रशांत जगताप राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते, त्याही वेळेला महाविकास आघाडी जी होती तीच महाविकास आघाडी आजही आहे.
मी 3 वेळा सांगितलं, परत चौथ्यांदा आणि शेवटचं सांगतो आपल्याला, काँग्रेस, उभाटा आणि राष्ट्रवादी पवार साहेबांची हीच महाविकास आघाडी असेल. आता तुम्ही सांगितलं तुम्ही सिनियर आहेत त्यांच्यापेक्षा, मग काँग्रेस पक्षात ते नवीन आहेत, त्यांना काही सल्ला मसरत मार्गदर्शन काय करणार की नाही? जाहीर केले तुम्ही काल. तुम्ही मिश्किलपणे विचारता म्हणून मिश्किलपणे सांगतो, प्रशांत जगताप सल्ल्याच्या खूप पुढचे आहेत. म्हणून लक्षात घ्या, ते तयारीतले खेळाडू आहेत आणि जे त्या चॅलेंजच्या तालमीत वाढलेत ना, त्यांना असं म्हणायचं की बिगर तेल लावलेला पैलवान, तर ते गुण ह्यांच्यामध्ये पण आहेत भरपूर, म्हणून त्याची काळजी नसावी. त्याचा सदुपयोग काँग्रेस पक्ष करून घेईल. दादा तुमचं उत्तर याच्यावर. मनसे तुम्हाला अरे ऐका दादाचं उत्तर होऊ दे. उभाटाच्या जागेवरची जर मनसे लढत असेल तर तुमची भूमिका असेल की मी परत सांगतो, महाविकास आघाडी